कोटी रुपये दिलेले होते आणि आता NSFDC आमची माझ्या मंत्रालयाची आहे, नॅशनल शेड्यूल्ड कास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि त्या ठिकाणी 10 लाख 20 लाख 30 लाख 35 लाख असे पैसे तिथून मिळतात. पण महाराष्ट्र सरकारकडून गॅरंटी जी आहे, गॅरंटी मिळाल्याशिवाय किंवा आमच्याकडे ते प्रस्ताव पाठवल्याशिवाय तिथून पैसे मंजूर होत नाही आहे. तर आता महाराष्ट्र सरकारने महात्मा फुलेची गॅरंटी 300ची, अण्णाभाऊ साठेची 100ची आणि लीडकॉमची 50 कोटीची गॅरंटीला मान्यता दिलेली आहे. आणि तो प्रस्ताव आता दिल्लीला पोहोचला. आम्ही ते पैसे मंजूर करणार आणि हजारो तरुणांना ते पैसे मिळणार आहेत, 10, 20, 30 लाख रुपये. भाव वाढलेला आहे, इथेनॉल निर्मिती की वजह से शक्कर के दाम बढ़ गए, चीनी के दाम बढ़ गए, महंगाई और 80 रुपए किलो चीनी हो गई. मुझे लगता है कि जो इथेनॉल है, इथेनॉल के बारे में ये पहले चर्चा हुई थी कि भाई किसानों को शुगर से ज्यादा इथेनॉल से पैसा मिलता है, मिलेगा, और वो स्टडी करके इथेनॉल के प्रोडक्शन को सरकार ने मान्यता दी थी और अभी तक सब ठीक चल रहा था. लेकिन अभी 1-2 महीने में ही लोगों की गाड़ी खराब हो रही है. इसके पहले ऐसा कभी नहीं था, मतलब इसके पहले गाड़ी खराब होती है, ऐसा कभी नहीं हुआ था. लेकिन किसानों के फायदे के लिए सरकार ने निर्णय लिया था और मुझे लगता है कि अगर इसका पूरा इन्वेस्टिगेशन होना चाहिए. अगर इथेनॉल से गाड़ी खराब होती होगी तो जरूर इथेनॉल पर पाबंदी लगानी भी चाहिए. लेकिन निश्चित रूप से गाड़ी खराब गाड़ी जिसकी हुई है वो कौन सी पार्टी का आदमी, इसकी भी जांच होनी चाहिए. और मतलब अगर गाड़ी खराब होती होगी तो इसका अभ्यास करके मुझे लगता है सरकार जरूर इसकी संबंध निर्णय लेगी. इथेनॉल से गाड़ी अगर खराब होती होगी साखरेचे भाव वाढले. आपण आता सांगितलं की चीनची बरोबर आपण नेहमी संवाद साधत असता, परंतु कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता जंतर मंतरवर आरक्षण हटाव आंदोलन सुरू झालंय. ते पण चीनचीच आहे, त्यांच्याबरोबर संवाद साधणार का? नाही, त्यांच्याशी संवाद आहे, त्यांच्याशी संवाद साधू आपण, परंतु आरक्षण हे कुणालाही काढता येणार नाही. SC/ST आरक्षण हे जातीच्या आधारावर मिळालेलं आहे. जोपर्यंत जातीव्यवस्था संपत नाही तोपर्यंत ते आरक्षण चालू राहिलं पाहिजे. आणि 10 वर्षाची अट जी आहे ती शिक्षणाच्या आणि नोकऱ्याच्या रिझर्वेशनला नाही. तो 10 वर्षाची अट आहे ती पॉलिटिकल आरक्षण जे आहे, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागांचं जे आरक्षण आहे त्याच्यासाठी 10 वर्षाची मुदत असते. आणि कुठलंही सरकार आलं तरी 10 वर्षानंतर त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये बिल येतं आणि त्याला सगळे खासदार मान्यता देतात आणि पुन्हा त्याचा कायदा बनतो. त्यामुळं हे जे आरक्षण आहे हे आरक्षण हटाव अशा पद्धतीची जी मागणी आहे ती मागणी घटना विरोधी आहे. आणि आता सगळ्यांना आरक्षण मिळतंय, SC ला मिळतंय, ST ला मिळतंय, OBC ला मिळतंय आणि ब्राह्मण मराठ्यांना आरक्षण मिळतंय. म्हणजे जे EWC आरक्षण आहे हे आरक्षण सगळ्यांना मिळतंय. आणि मी कदाचित तुम्हाला पहिल्या कधी आकडेवारी सांगितली असेल, मला माहित नाही, पण SC/ST OBCचं पॉप्युलेशन 77% आहे. म्हणजे 77% किती आहे ते आता या सेन्सस कळेल. पण कालेलकर कमिशननी 52% OBC असतील किंवा असावेत असा अंदाज त्यांचा अभ्यासाचा आहे. आणि त्यानंतर SC पॉप्युलेशन 25% आहे. तरी 52% प्लस 25% झाली तर 77%. 77% ज्यांची लोकसंख्या आहे त्यांना आरक्षण मिळतंय 15, 7.5 आणि 27, 49% आरक्षण मिळतंय. आणि ज्यांचं पॉप्युलेशन 23% राहिलेलं आहे, 23-25% असेल तर त्याला सध्या 50.5% जागा मिळतातच. जनरलच्या जागा ज्या आहे त्या जनरलच्या जागा ज्यांचं पॉप्युलेशन 23% आहे. म्हणजे ते अंदाजे फक्त OBC जर नक्की किती आहे ते आता सेशननंतर कळेल. पण ते 52% म्हणावं, 50 असेल, 51 असेल, 49 असेल, किती असेल. तर म्हणून मला असं वाटतं की जनरल कॅटेगरीच्या लोकांना जास्त जागा मिळत आहेत. 50.5% जागा त्यांना मिळत आहेत. तरी आमची नाराजी नाही. आमचं म्हणणं असं आहे की जातीवर संपवा, आम्ही आरक्षण सोडायला तयार आहे
आणि मग जातीच्या पॉप्युलेशन प्रमाणे आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे. सर आखिर में हिंदी में महागाईवर कविता घ्या सर. महागाईवर साखर वाढले, सगळं वाढलेलं, 40 सगळं वाढलंय. महागाईवर कविता घ्या. हा सर सारी देश में बढ़ गई खाली मात्र पत्रकारांना माझं एवढं सांगणं आहे की आपण जास्त करू नका घाई. आपण जास्त करू नका घाई. नरेंद्र मोदी कमी करणार आहेत महागाई. तर आपले रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव राजाभाऊ कापसे या अगोदर उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि दलित पॅंथरच्या चळवळीपासून ते माझ्यासोबत होते. मुंबईपासून मुंबईला त्या ठिकाणी पांढरापूर नावाची वस्ती आहे, आपले लाल डोंगर नावाची वस्ती आहे. त्या लाल डोंगर वस्तीच्या बाजूलाच एक झोपडपट्टी होती आणि त्या ठिकाणी राहणारे आणि त्या छावणीचे आम्ही पूर्वी आमच्या शाखेला त्या छावणी म्हणत होतो. त्या छावणीचे ते अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते इथे त्यांचं गाव वाकडी आहे, राहता तालुका आहे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाला लागतो त्या ठिकाणी. आणि राजाभाऊ अत्यंत मनमिळावू होते, धाडसी होते, लोकांना मदत करणारे होते आणि माझ्या पाठीचे अनेक वर्ष राहिले. म्हणजे मला जे बबल मिळालं त्याच्यामध्ये म्हणजे आपले अशोक गायकवाड यांच्या आदरांजलीच्या सभेला आलो त्यावेळेस माझ्या सोबत होते ते. आणि अचानक आज होईल असं वाटलंही नाही, परंतु अलीकडे अनेक लोकांना अटॅक येतो आहे. लोकांनी थोडं आपलं जे चेकअप आहे तोही करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि राजा कापसेना काही लोकांनी सांगितलं होतं ते चेकअप वगैरे कर, पण त्याला काही ते लोकांना सुचलं नाही आणि त्यामुळं अचानक त्याला रात्री अटॅक आला आणि तो ऍडमिट होण्याच्या अगोदर मग भीमा बापूल आणि त्याचा मुलगा विकी त्याच्यासोबत होता. तर अशा एका कार्यकर्त्याच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी त्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो होतो. आणि एक रिपब्लिकन पक्षाची एक आता रॅली निघणार आहे. समता क्रांती मार्च या नावाने आम्ही एक रॅली काढणार आहोत साताऱ्यातून. सातारा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे प्रायमरी स्कूलमध्ये शिकायला होते. त्यांच्या आईचं जे निधन आहे भीमाईचं ते त्या ठिकाणी झालं होतं आणि त्यांचं स्मारक त्या ठिकाणी आहे. म्हणून 14 ऑक्टोबरला आम्ही ती रॅली काढणार आहोत साताऱ्यातून. आणि कोल्हापूर आहे, सांगली आहे, सोलापूर आहे किंवा असं मराठवाडा आहे, विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, ठाणे जिल्हा ठाणे विभाग आहे, मुंबई आहे, कोकण आहे. आणि त्यानंतर त्याचा समारोप जो आहे हा पुण्यामध्ये होणार आहे. त्याचे 2 विषय आहेत की बाबासाहेब आंबेडकरांनी 14 दळ्याचा सत्याग्रह केला होता आणि त्याला 100 वर्ष 99 वर्ष पूर्ण 100 वर्षामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. 19 आणि 20 मार्च 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी 14 दळ्याचा सत्याग्रह केला होता आणि ही शताब्दी आहे. 14 दळी सत्याग्रहाची शताब्दी आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची जन्मशताब्दी आहे. त्यामुळे पुण्यामध्ये त्याचा समारोप करण्याचं आम्ही ठरवलेला आहे. आणि या दोन्ही विषयावरती आमची ही रॅली निघणार आहे. समाजामध्ये समता प्रस्थापित होणं अत्यंत आवश्यक आहे. दलितांवर काही ठिकाणी जे अत्याचार होतात ते थांबले पाहिजेत आणि दलित आणि सवर्णांनी खुल्या मनाने अत्यंत आनंदाने राहावं अशाच पद्धतीची बाबासाहेबांची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं आमची रॅली निघणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रामधून म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्यातून ही रॅली 29 तारखेला ही आपलं मनमाड आहे, नंतर येवला आहे. येवला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935ला एक परिषद घेतली होती आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडलेली होती की आम्हाला जी अनटचॅबिलिटी आहे ती संपली पाहिजे. आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि आम्हाला हिंदू म्हणून सन्मान मिळाला पाहिजे.
आम्हाला गावच्या पाणीला पाणी भरायला मिळालं पाहिजे. गावातल्या मंदिरामध्ये आम्हाला जाण्याची संधी मिळाली पाहिजे. तर अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी ती परिषद घेतली होती. आणि जर मला आणि माझ्या समाजाला न्याय मिळाला नाही तर मी कदाचित भविष्यामध्ये धर्मांतर करीन असं सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे बाबासाहेबांना आणि त्यांच्या समाजाला काही न्याय मिळाला नाही, तेवढा सामाजिक न्याय. त्यामुळे 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. जरी बाबासाहेब बौद्ध झालेले असले तरी देशाचं संविधान लिहित असताना या देशामध्ये हिंदूंची संख्या मोठी आहे आणि या देशामध्ये समता आली पाहिजे. जात वेगळी असेल, धर्म वेगळा असेल, भाषा वेगळी असेल, गाव वेगळं असेल, स्टेट वेगळं असेल, पण आम्ही भारतीय म्हणून सगळे एक आहोत. ही बाबासाहेबांनी राष्ट्रवादाची भूमिका जी आहे ही साऱ्या देशासमोर मांडली. दलितांना सुद्धा त्यांनी सांगितलं की जरी आपल्यावर अत्याचार होत असले तरी देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर येईल. परकीय शक्ती ज्यावेळेला आपल्या देशावर अतिक्रमण करतील त्यावेळेला आपण सगळ्यांनी एक होऊ त्याचा मुकाबला करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला फार मोठं मत दिलेलं आहे. संविधान लिहित असतानाही सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि रोटी, कपडा आणि मकान हा आमचा संविधानिक अधिकार आहे. प्रत्येकाला पोटभर खायला मिळालं पाहिजे, कपडा मिळाला पाहिजे, घर मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचं जे तत्व आहे ते तत्व संविधानामध्ये आहे. आणि आता एक तर काँग्रेसचं सरकार अनेक वर्ष होतंय. काँग्रेस पक्षाच्या वतीने काही प्रयत्न झाले पण ज्या पद्धतीनं लोकांना न्याय मिळाला पाहिजे होता असा न्याय मिळाला नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या हातामध्ये 12 वर्षापूर्वी सत्ता आलेली आहे आणि नरेंद्र मोदींच्या माध्यमातून विकास होतो आहे. सगळेच प्रश्न सुटलेत असा आमचा दावा नाही आहे, पण अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये आमच्या सरकारला यश आलेलं आहे. पण पेपर लीकचा जो विषय आहे तो लीकचा विषय हा सातत्यानं म्हणजे आपल्या पाठीमागे लागलेला आहे. म्हणजे एकतर समाजामध्ये अशा काही व्यक्ती आहेत त्या व्यक्ती भ्रष्टाचार वाढवण्याचा प्रयत्न करतायत, ब्लॅकमेलिंग करतायत आणि किती जरी कायदे केले तरी सुद्धा अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत. आता जो कायदा नवीन पार्लमेंटमध्ये पास झालेला आहे त्याच्यामध्ये 10 वर्षाची त्यामध्ये शिक्षा आहे, तरी सुद्धा अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत. त्यामुळे पेपर लीकचा जो विषय आहे हा पेपर लीक होऊ नयेत. आणि कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या नंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा असा त्यांचा आग्रह होता. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला आहे. त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं मला वाटतं की पेपर लीक होऊ नये. पेपर लीकचं काही समर्थन सरकारमधून आम्ही कोणी करतोय असं अजिबात नाही आहे. पेपर लीक होणं अत्यंत सिरियसच आहे, पण अशा पद्धतीचे प्रकार होऊ नयेत यासाठी नक्कीच सरकारच्या वतीने प्रयत्न केला जाणार आहे. आणि आता शाळेमध्ये अनेक खेड्यामध्ये ज्या शाळा आहेत तर अनेक शाळांच्या इमारतीकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या मुलांनी काही ठिकाणी शाळा आहेत त्यांच्या शाळेची जी अवस्था चांगली नाही असंही त्यांनी अनेक ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यांनी दाखवलं पाहिजे असं आपल्यालाही माहिती आहे. खेड्यापाड्यामधल्या शाळा अजून अशा पद्धतीनं आहेत. ते जिल्हा परिषदेकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. राज्य सरकारने तिकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्या खेड्यापाड्यातल्या शाळा दुरुस्त करण्याच्या संबंधामध्ये एक आराखडा तयार करणं आवश्यक आहे. कोणत्या शाळेमध्ये किती कुठं इमारत आहे की नाही आहे, कुठं एखादी शाळा एखाद्या मंदिरामध्ये पबलते का, झाडाखाली पबलते का, आदिवासी पाडा असेल किंवा इतर गावं असतील. तर माझं राज्य सरकारला निवेदन आहे की त्यांनी या संबंधामध्ये सर्वे करण्यासाठी एखादी कमिटी नेमावी. आणि कमिटीचा विषय नाही पण तसे अधिकाऱ्यांना आदेश द्यावे जिल्हा परिषदेला. आणि कोणत्या गावामध्ये अशा पद्धतीच्या इमारती कशा खचलेल्या आहेत, कुठं हे झालेले आहेत,
कोणत्या ठिकाणी काय अडचणी आहेत त्या शाळेच्या याचा पूर्णपणे जो आढावा आहे तो आढावा राज्य सरकारला त्या द्यावा आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांना मी भेटणार आहे आणि गावातल्या शाळा या चांगल्या असल्या पाहिजे त्याच्यामध्ये सरकारच्या वतीने प्रयत्न करावा आणि माझी कॉर्पोरेटलाही नम्र विनंती आहे की आपण काय गावं दत्तक घ्यावी ज्या पद्धतीने भूकंप झाल्यानंतर अनेक कॉर्पोरेटनी गावं दत्तक घेतली होती आणि त्या ठिकाणी घरं बांधून देणे त्यांच्या सुविधा देणे तर काय कॉर्पोरेटचा जो CSR फंड आहे त्या CSR फंडातून काय मोठ्या मोठ्या कंपन्यांनी काही जिल्हे किंवा काही त्या तालुके हातामध्ये घ्यावे आणि सगळ्या शाळा सरकारने कराव्यात आणि अशा त्या कॉर्पोरेट लोकांनी कराव्या अशा पद्धतीची आपली योजना आहे आणि बाकी आता राहुल गांधीजी हे सातत्यानं नरेंद्र मोदी टीका करत आहे त्यामुळं मला असं वाटतं की राहुल गांधींच्या काळामध्ये सगळं घडत होतं राहुल गांधींच्या काळामध्ये त्यांच्या पक्षाच्या काळामध्ये आमच्यावर अनेक वेळा लाठीमार केलेला आहे आम्हाला अनेक वेळा जेलमध्ये टाकलेला आहे त्यामुळं कॉंग्रेस जनता पार्टीच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्ज आम्ही समर्थन करत नाही पण त्या ठिकाणी झालेला जो लाठीचार्ज आहे तर त्या सगळे जे आंदोलनकर्ते होते ते रेल भवनपर्यंत आले होते रेल भवनच्या बाजूला पार्लमेंटचा भिंत आहे आणि त्या ठिकाणी बॅरिकेटर तोडून त्या ठिकाणी अशा पद्धतीचे लोक घुसत होते पोलिसांवर दगड फेकण्यात आलेले आहे तर आता त्या लाठीचार्जची चौकशी होत आहे आणि जे पोलीस दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होण्याची मागणी आहे त्या पद्धतीनं सरकार प्रयत्नशील आहे आणि आता महिला आरक्षण बिल जे आहे ते सरकार त्याचा अभ्यास करत आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस सहित सगळ्या अपोजिशननी महिला आरक्षण बिलाला जसा 2023 मध्ये पाठिंबा दिला होता त्याप्रमाणे एक स्पेशल अधिवेशन घेण्याची सरकारची इच्छा आहे आणि ज्या पद्धतीनं 23 मध्ये एकमताने हे बिल पास झालं होतं त्याप्रमाणे सगळ्या पक्षांनी जर पाठिंबा दिला तर 2029 मध्ये जर आरक्षण महिलांना लागू करायचं असेल तर लवकरात लवकर हे बिल पास होणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी सरकारच्या वतीनं काही पक्षाची चर्चा सुरू आहे आमचं बहुमत होतंय का याचा आम्ही अभ्यास करतो आहोत पण जर एकमताने हे बिल पास झालं तर सगळ्यांसाठी तर चांगलंच आहे तर म्हणून सगळ्या पक्षांना आमचं आव्हान आहे की ज्यावेळेला आता हे एखादं अधिवेशन सगळ्यांची बोलूनच अधिवेशन होण्याची शक्यता आहे त्यामध्ये महिला आरक्षण बिल पास होईल आणि 29 मध्ये महिलांना आरक्षण मिळेल असा आम्हाला विश्वास आहे 2023 ला जे महिला आरक्षण बिल पास झाले ते सरकार का लागू करत नाही बिल पास झालेलंच आहे पण किती जागा त्यामध्ये त्यांना द्यायच्या तर आता सरकारचं म्हणणं असं आहे की 20-25 वर्षानंतर जे डिलिमिटेशन आहे हे डिलिमिटेशन करण्याची पद्धती किंवा तसा नियम पण आहे आणि मी शिर्डीमध्ये उभा राहिलो त्यावेळेला 2009 मध्ये हा मतदारसंघ रिझर्व्ह झाला होता माननीय बाळासाहेब विखे पाटील 7-8 वेळेला मला वाटतं निवडून आले होते आणि हा मतदारसंघ रिझर्व्ह झाल्यानंतर मी इथं उभा राहिलो होतो त्यामुळे 20-25 वर्षानंतर डिलिमिटेशन होणं अत्यंत आवश्यक आहे कारण एक मतदारसंघ हा फार मोठा मतदारसंघ आहे म्हणून सरकारचा प्रयत्न असा आहे की जागा ज्या महिलांसाठी आहेत 273 जागा वाढवून ज्या 543 जागा ज्या इलेक्शनच्या आहे त्या मिळून 816 जागा पार्लमेंटच्या करायच्या लोकसभेच्या आणि त्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे त्यामध्ये बीजेपीला किंवा एनडीएलाच फायदा होईल असं नाही आहे त्यामुळं आता आमचा प्रयत्न असा आहे पण सगळ्याची बोलून आम संमतीनं जर हे बिल पास होत असेल तर चांगली गोष्ट आहे श्रावण वाघमारे असतील अशोक गायकवाड असतील राजाभाऊ कापसे हे आपले जे पक्षाचे जे खंबीर नेते होते हे पडद्याला घेतले आता परंतु आता तुमच्या पक्षासाठी नवीन जे अभ्यास नेतृत्व होतं असे अभ्यास नेतृत्व काय आणि नेतृत्व आहेत आमची युवक आघाडी आहे सगळी कमिटी आहे आता एकतर सगळ्या संसारच असा आहे की माणूस एक ना एक जाणार आहे
जे जसे गेले श्रावण वाघमारे तर आमचे जिल्हा परिषद मेंबर राहिले, या ठिकाणचे जिल्ह्याचे अध्यक्ष राहिले आणि तेही आम्हाला ते आज आमच्यामध्ये नाही. अशोक गायकवाड अचानक एका मोर्चाच्या अनाउन्समेंटच्या वेळेला त्यांना अचानक चक्कर आली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. राजा कापसे यांचा झालेला आहे. त्यामुळे नवीन तरुण नेतृत्व जे आहे ते पुढे आणणं अत्यंत आवश्यक आहे. युवकांची जी ताकद आहे नंतरच्या काळामध्ये पाहिलेलं आहे की रसरसलेले असंख्य असणारे तरुण होते आणि आता त्यांचं वय वाढलेलं आहे. त्यामुळं त्यांनी सुद्धा पक्षात राहायचंच आहे, पण नवीन पिढीला पुढे आणणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी नाना त्रिभुवन आमचा इंदास शहराचा अध्यक्ष आहे, तो ऍक्टिव्ह आहे, त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे. पण त्याचे 3-4 भाऊ आहेत, मी ज्या घरी जाऊन आलो होतो त्याला त्याचा ऍक्सिडेंट झालेला असल्यामुळं. असे थोडे आर्थिक सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी थोडंसं ऍक्टिव्ह म्हणजे आर्थिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. सरकारी योजनांचा फायदा उठवला पाहिजे. तर आता आपला दुसरा जो प्रश्न आहे तर नवीन पिढीला पुढे आणण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाचा तिढा असणं सुटत नाहीये. आरक्षणाचा तिढा तसा जवळजवळ सुटलेला आहे, कारण राज्य सरकारने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझे अत्यंत चांगले संबंध आहे आणि मराठा समाजाने मागणी करण्याच्या अगोदर मी मागणी केलेली आहे की मराठा समाजातल्या आर्थिक मागासलेल्या कुटुंबांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे. तर आता एक तर असं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट द्या हे अजिबात शक्य नाही. पण जरांगे पाटील म्हणतात त्या पद्धतीनं ज्या नोंदी उचित सापडलेल्या असतील आणि खरोखर तो कुणबी असेल तर त्याला ओबीसी म्हणून आरक्षण द्यायला हरकत नाही आहे. पण सगळ्याच मराठ्यांना ओबीसी म्हणा असं म्हटलं तर ते कोर्टामध्ये विषय गेला तर कोर्ट त्याला मान्यता देणार नाही, कारण मराठा समाज हा क्षत्रिय आहे आणि त्यामुळं ज्यावेळेला कालेलकर कमिशनच्या वतीने ज्यावेळेला अभ्यास झाला त्यावेळेला हिंदू समाजातल्या कोणत्या जाती मागास आहे त्यामध्ये मराठा जात काही त्यामध्ये आलेली नाही आहे, कुणबी जात आलेली आहे आणि विदर्भातले कुणबी हे ओबीसी मध्ये आहे आणि कोकणातले मराठा कुणबी ओबीसी मध्ये आहे. फक्त मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणचे जे मराठा आहेत त्यांची कुठं नोंद अशी कुणबी नाही आहे. पण जरांगे पाटील साहेब म्हणतात त्याप्रमाणे म्हणजे ओबीसी जसा आपला शेतकरी आहे, फार्मर आहे, तसे मराठा फार्मर ओबीसी मध्ये फार्मर आहे आणि ओबीसीला आरक्षण देताना तिथं क्रिमिनल लावण्यात आलेलं आहे. 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे त्यांनाच आरक्षण द्यायचं, सगळ्या ओबीसीला आरक्षण मिळत नाही आहे. त्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये अशाला मिळतं आणि अनेक कुटुंबांची मागणी आमच्याकडे आलेली आहे की बाबा हे 12 किंवा 15 लाख करा. सध्या इकॉनॉमी पण पुढे डेव्हलप होते तर अशी मागणी आहे. तर आता महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर जे आपली हे काय त्यांची संस्था कुठली आहे मराठ्यांची सारथी, तर सारथीला चांगलं बजेट दिलेलं आहे. मराठा मुलांसाठी हॉस्टेलची सुद्धा स्कीम त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे. त्यांना ओव्हरसीज स्कॉलरशिप देण्यात येत आहे आणि अनेक त्यांना स्किल ट्रेनिंग जे आहे, नोकरीसाठी स्किल ट्रेनिंग जे आहे. तर अजून अशा काय मागण्या जरांगे पाटील यांनी करायला हरकत नाही आहेत. म्हणजे सगळीच कुटुंब, सगळेच मराठा श्रीमंत नाहीत या त्यांच्या मताशी मी सहमत आहे. आणि मग आता जे आम्ही आमच्या मंत्रालयाने मोदी सरकारने निर्णय घेतलाय 10% आरक्षण ईडब्ल्यूएसला, इकॉनॉमिक विकर सेक्शन, आणि त्याच्यामध्ये मराठा समाज बसू, त्यामुळं त्याचा फायदा त्याला कसा मिळेल. जरांगे पाटील यांनी ज्या 10% भारत सरकारने दिलेल्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला कसा जास्तीत फायदा मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या असं म्हटलं तर ते शक्य होणार नाही आहे आणि ते कोर्टामध्ये टिकणार नाही. आणि सरकारचं म्हणणं हेच आहे की मराठा समाजाला ओबीसीना अर्ज न करता मराठा समाजाला जेवढा फायदा देता येईल तेवढा फायदा देण्याची सरकारची तयारी आहे.
त्यामुळं मला असं वाटतं की जरांगे पाटील यांनी एकदा मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यावी आणि पण त्यांच्या मताची मी समज आहे की ज्याची कुणबी नोंद आहे त्याला ओबीसी मधून आरक्षण म्हणा पाहिजे. सगळ्या मराठ्यांना सरसकट ओबीसी म्हणा असं म्हणता येणार नाही. म्हणजे त्याची अडचण आहे पुढे येईल. तर सगळ्या प्रमुख पक्षांनी आता जेएनजीवर लक्ष केंद्रित केलंय. हा? राहुल गांधी प्रमुख पक्षांनी जेएनजीकडे लक्ष केंद्रित केलंय. राहुल गांधींनी संवाद साधला, काल देवेंद्र फडणवीसांनी साधला, रामदास आठवले जेएनजी बरोबर कधी संवाद साधला. नाही, माझा संबंध रोज आहे. म्हणजे आमचा एक दिवस आहे पण जेएनजीशी माझे संबंध रोज आहे. रोज मला जेएनजी लोक भेटतात आणि आपला अभिजित दिपकेला मी बोललो होतो की तू आरपीआय मध्ये ये, कारण त्याचे वडील जे आहेत ते वडील इंजिनियर आहे. आमच्या पॅन्थरच्या मुवमेंटला त्यांचं फार मोठं सहकार्य मिळालेलं आहे आणि तो बाबासाहेबांना मांडणार आहे, जयभीमचा नारा देणार आहे. तेव्हा त्याला म्हणाल होतो मी रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा कसा ते देशभरामध्ये मी वाढवतच आहे. पण तुझ्यासारखा एक तरुण जर माझ्यासोबत आला तर एक तरुण पिढी जी आहे ही एकदम ऍक्टिव्ह होऊ शकेल आणि तुला हवामानाचा चांगला अंदाज आहे, तुझा मला सुद्धा अंदाज आहे. त्यामुळं तू आमच्यासोबत ये. त्याचं म्हणणं आहे मी माझी पार्टी चालवणार आहे. ठीक आहे. तर जेएनजीशी माझाही संबंध माझं डायलॉग नेहमी आहे. पण आपण सांगितलं त्याप्रमाणे बघूया आपण एखादा असा जो आपल्या मुलांच्यासाठीचा संवाद जो आहे तो संवाद ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. आता राहुल गांधींचा झालेला आहे, देवेंद्र फडणवीस यांचाही झालेला आहे, आता माझा फक्त बाकी आहे. त्यामुळं मी प्रयत्न करेन असं अरेंज करून आपण मुलांची बोलायला हरकत नाही. मुलं तरुण मुलांच्या मनामध्ये ज्या भावना आहे त्यांच्या मनामध्ये उद्रेक आहे तो जाणून घेऊन त्यांना कशा पद्धतीने मदत करता येऊ शकेल. आणि आमच्या सरकारची हीच भूमिका आहे की नरेंद्र मोदी यांनी जो अजेंडा बनवलेला आहे त्याच्यामध्ये युवा, किसान, महिला आणि गरीब या वर्गाला न्याय देणं, या वर्गांच्या भावना समजून घेणं हा आमचा मुख्य अजेंडा आहे. आणि त्यामुळं युवकांच्या सोशल मीडियाच्या प्रचारामुळं किंवा ते आमच्या पाठीशी उभे राहिल्यामुळं आम्हाला 14 मध्ये ही सत्ता मिळालेली आहे, 19 मध्ये सत्ता मिळालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जेएनजीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत जसं आता दीपक आपला अभिजित दिपके जो आहे त्यांनी काही शाळा जाऊन पाहिल्या लातूरमध्ये आणि कुठे पाहिलेल्या आहे. तर ती गोष्ट खरी आहे की सरकारने सुद्धा अशा शाळांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि भारत सरकार, राज्य सरकार, मी तर सांगितलं दिवशी आपल्याला अगोदर तर या शाळा दुरुस्त होणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांसाठी तिथं औसामध्ये त्यांनी आंदोलन केलं, शाळेची जी अवस्था आहे त्याच्या विरोधात आंदोलन केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. नाही ते काय मला माहित नाही काय हे तक्रार केली त्यांनी की आमच्या सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तो गुन्हा दाखल केला त्यांनी. आपण अभिजित दिपकेच्या ते शाळा बचाव आंदोलनाला समर्थन दिलं. अभिजित दिपकेच्या शाळा वाचवा आंदोलनाला आपण समर्थन दिलं. पण ते ज्या पद्धतीने जाऊन अल्पवयीन मुलांशी संवाद साधताय पालकांच्या परवानगीशिवाय हे योग्य आहे? नाही, संवाद साधताय म्हणजे आता त्यांनी अनेक ठिकाणी शाळा चांगल्या पण आहेत, अनेक ठिकाणी नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आता अधिकाऱ्यांनी सरकारकडे रिपोर्ट केले पाहिजे. आणि जे अधिकारी जिल्हा परिषदेचे शिओ आहे, पंचायत समितीचे व्हिडिओ आहे, या लोकांनी सरकारकडे मागणी केली पाहिजे. आणि काही वेळेला अधिकारी मागणी करतात पण सरकारकडून बजेट मिळत नाही, अशी या पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळं सरकारने जे नियोजन आहे ते नियोजन चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. एज्युकेशनला महत्त्व देणं आवश्यक आहे. आणि आता संवाद साधणं म्हणजे आता कुठे एखाद्या गावातल्या त्या आई वडिलांना विचारलं ते शाळा ठीक आहे का, ते म्हणाल नाही ठीक नाही आहे. मग मुलांना इथं आमच्या शौचालय नाही आहे, बसायला तिथे त्यांना बेंच नाही आहे. अशा पद्धतीनं अनेक अडचणी आहेत. आणि अडचणी त्याच्यामध्ये सरकारी बजेट हे लिमिटेड असतं आणि त्या बजेटमधून सगळं हे करणं अडचणीत असतं. तरी सुद्धा शाळा शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्या सोयी सुविधा फार हाय पाहिजे आवश्यकता नाही आहे, पण लिमिटेड असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे.
आणि आता आम्ही सुद्धा ज्या गावात मी ज्या शाळेला शिकत होतो त्यावेळेला मंदिरामध्ये त्या शाळेत बसत होतो आम्ही. म्हणजे शाळा होती, इमारत होती, पण विद्यार्थी वाढले की मग दुसऱ्या खोल्या बांधण्यासाठी काही लवकर बजेट मिळत नाही. त्यामुळं मग शिक्षकांचा त्या नाईलाज असतो. असं काय काही ठिकाणी आहे, पण आता अनेक ठिकाणी शाळाच्या बिल्डिंग आहे. पण अडचणी आहेत, त्या अडचणी दूर झाल्या पाहिजे असं आपलं मत आहे. संवाद त्यांनी करायला हरकत नाही, पण त्यामध्ये राजकारण आणू नये. आता कुठल्या पक्षाचा विषय नाही. आता काँग्रेस एवढे वर्ष सत्तेवर होता, तर त्यांची जबाबदारी आहे. आमची सत्ता आता आलेली आमची जबाबदारी आहे. सरकार कुठला आहे याला काही जास्त आम्ही महत्व देत नाही. पण जे सरकारी आपल्या शाळेच्या खोल्या ज्या आहेत त्या चांगल्या पाहिजेत. आणि एक माझी सूचना अशी आहे की अलीकडे इंग्लिश मिडियमला प्रायव्हेट शाळेमध्ये मुलांना पाठवण्याची फार लोकांची इच्छा असते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहे किंवा त्या ठिकाणी काय मुलं जास्त जात नाही अशी तक्रार आहे. तर त्याच्यासाठी आता एक तर सरकारनेच इंग्लिश मिडियम शाळा सुरू करायला हरकत आहे. म्हणजे आता मुलं एवढी चाललेली आहे आणि इंग्लिश मिडियम शाळा जर कोणी चालवत असेल तर त्याला सरकार ग्रँट देत नाही आहे. तर माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की इंग्लिश शाळा सुद्धा मराठी तर आपली आहेच आहे. मुलांना जर कुठं फॉरेनला जायचं असेल आणि कुठं चांगली नोकरी करायची असेल तर त्यांना इंग्लिश चांगलं येणं आवश्यक आहे. मराठी तर आपली आहेच आहे. तर त्यांना इंग्लिश शाळांमध्ये इंग्लिश शाळा सुरू कराव्यात अशा पद्धतीची आपली सूचना आहे. आणि प्रायव्हेट शाळेमध्ये त्यांना ग्रँट न मिळाल्यामुळं डोनेशन घेतल्याशिवाय त्यांना शाळा चालवता येत नाही आहे आणि गरीब मुलं डोनेशन देऊ शकत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की काही इंग्लिश शाळा ज्या आहेत त्या सरकारने चालवाव्यात आणि गरीब मुलांना त्यामध्ये शिक्षण द्यावं. याला जोडून प्रश्न आहे, जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहे प्रसन्न वराडे, त्यांचं म्हणणं आहे की कुंभमेळ्यातला 1% निधी जरी खर्च केला तर 100 शाळा ज्या आहेत त्या व्यवस्थित होतील. आता हे वराळे जे आहे ते आमचे आंबेडकराईट आहेत. बाबासाहेबांचे त्याचे वडील जे होते ते बाबासाहेबांच्या बरोबर होते, ते निपाणीचे राहणारे आहे आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये निपाणी आहे चिकोडीच्या बाजूला. आणि मी त्या ठिकाणी अनेक वेळेस जाऊन ट्युशन कॉलेज त्या ठिकाणी आहे आणि तिथं मराठी स्पीकिंग हे मॅक्झिमम लोक आहे, मराठी स्पीकिंग आहे तिथे. तर ते वराळे हे तसे याच्यातून आलेले आहेत, मुंबईतून आलेले आहे. त्यामुळं त्यांनी जे मत मांडलेलं आहे की कुंभमेळा हा आमचा एक आपला धार्मिक उत्सव आहे. 12 वर्षानंतर कुंभमेळा येतो आणि हिंदू समाज हा मोठ्या संख्येने आपल्या देशात आहे. त्यावर देशभरातले करोडो लोक त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा खर्च व्हायला हरकत नाही आहे. पण त्याच्यातला करा की कुठलाही करा, शाळांसाठी खर्च करायला हरकत नाही. त्याने आपलं मत मांडलेलं आहे बाबा ह्याच्यातून थोडा जरी आपण इकडे पैसे हे बॅलन्स ठेवले तर 100 शाळा चांगल्या होतील. तर त्याने आपलं शाळा दुरुस्त होण्यासाठी ते मत व्यक्त केलेलं आहे. तर त्याच्यातला पैसा द्यायचा नसेल तर दुसरा पैसा द्या आणि शाळा दुरुस्त करा. याच्यातलाच पैसा द्यावा असं आमचं म्हणणं नाही आहे. पण शाळा दुरुस्त झाल्या पाहिजेत असं आपलं मत आहे. महिलांचे विचार दडपण्याची मानसिकता जी आहे ती मनुस्मृतीतून येते असं राहुल गांधी यांनी आता JNGशी संवाद करताना साधलंय. खरं तर मनुस्मृतीतल्या सगळ्याशी आणि JNGच्या संवादाशी काय साम्य वाटतं तुम्हाला? JNG पर्यंत काय पोहोचतो? राहुल गांधीजी आता काय मनुस्मृतीचा या तरुणांची बोलताना उल्लेख करण्याची आवश्यकता नाही आहे. ज्या काय त्या रूढी परंपरा आहे त्या मनुस्मृतीमध्ये आहे. त्याला काही सगळ्यांची म्हणजे हिंदू धर्मातल्या लोकांची त्याला मान्यता त्यांची आहे. त्याला आम्ही बुद्धिस्ट आहोत, आमची काही त्याला मान्यता नाही आहे. पण सर्व धर्म समभाव ही भूमिका संविधानाची आहे. त्यामुळे प्रत्येक धर्माने आपापल्या पद्धतीनं वागावं अशी भूमिका आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र महिलांना न्याय मिळाला पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी हिंदू कोड बिल आणलं होतं आणि त्या हिंदू कोड बिलामध्ये महिलांना आरक्षण, महिलांना संरक्षण, महिलांना त्यांचा हक्क प्रॉपर्टीमध्ये असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये होते. आणि त्यावेळेला हिंदू कोड बिल हे मंजूर झालं नाही म्हणून बाबासाहेबांनी लॉ मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आमचा पक्ष जो आहे तो महिलांच्या बाजूने आहे. महिलांवरती अन्याय होऊ नये. पूर्वीच्या काळामध्ये त्यामध्ये अशी पद्धतीच होते की दलितांनी दागिने वापरू नये, दलितांनी हे करू नये, ते करू नये, अशा पद्धतीचे अनेक त्यामध्ये नियम होते.
आणि महिलांसाठी सुद्धा असंच होतं की महिलांनी शाळेत जाऊ नये, महिलांनी चप्पल घालू नये, अशा पद्धतीचे काय काय अशा पद्धती ज्यामध्ये आहे. तर पण त्याचा त्या मनुस्मृतीचा काही विषय नाही. महिलांवरती राहुल गांधीच्या काळामध्ये अन्याय झालेले आहे. राजस्थानमध्ये त्यांचं सरकार असताना अनेक महिलांवर अत्याचार झालेले आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर हा विषय एकमेकावर आरोप करण्यासारखा नाही. समाज व्यवस्था बदलण्याची आवश्यकता आहे. आणि समाजामध्ये ते आकडे सांगत होते की एवढ्या महिलांवर अत्याचार होतात, एवढ्या महिलांवर असं होतंय, ते खरी आहे की महिलांवरती अत्याचार होत आहे. आता अत्याचार बलात्कार करणाऱ्याला फाशी सजा देण्याचा कायदा आहे. तरी रोज वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियामध्ये येतंय बाबा इथं अत्याचार झाला, तिथं बलात्कार झाला, तिथं 2-3 वर्षाच्या मुलीवर झाला, किंवा असे अनेक आमच्या तरुणींवर झाला. तर आता ही बाब नीतिमत्ता पूर्णपणे घसरत गेलेली आहे. म्हणजे बाप सुद्धा आपल्या मुलीवर अत्याचार करतो अशा पद्धतीची घटना आहे. त्यामुळे आता कायदा तर आहेच आहे, पण आता या लोकांना काय हे नीतिमत्ता राहिलेली नाही आहे. त्यामुळे याच्यावर एक विशेष असा कार्यक्रम तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. गावागावामध्ये अशा पद्धतीचे शिक्षण मिळालं पाहिजे. पण आता लोकांची भावना, त्यांची जे काय अशी परिस्थिती आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी राजकारणासाठी त्याचा उपयोग करू नये, सामाजिक विषय म्हणून त्याच्याकडे पाहावं. आणि अत्याचार होता दिवस खरी आहे, ते काय मोदी आल्यानंतरच अत्याचार होत आहेत असा आरोप करण्यात तथ्य नाही आहे. आमच्या काळात अत्याचार होत आहे, आम्ही ते थांबवण्यामध्ये आम्हाला काय पूर्णपणे यश आलेलं असं नाही आहे. दलितांवर आता आर्टिकल 17 प्रमाणे आपला जो कास्टिझम आहे तो कास्टिझम कायद्याने संपलेला आहे. पण शहरामध्ये तो दिसत नाही, पण खेड्यापाड्यामध्ये अजूनही दलितांवर अत्याचार होतात. त्यामुळे हे सगळं थांबवलं पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. राहुल गांधी ने पुणे में कहा है कि दलित राष्ट्रपति हुआ, आदिवासी राष्ट्रपति हुआ, लेकिन दलित आदिवासी का विकास नहीं हुआ है. हाँ, मुझे लगता है कि दलित राष्ट्रपति हुआ, दलित मतलब दलित समाज और आदिवासी समाज का राष्ट्रपति हुआ, लेकिन दलित का विकास इसलिए नहीं हुआ कि राहुल गांधी की पार्टी कांग्रेस पार्टी 60 साल तक सत्ता में रही. और तब इन्होंने क्या किया, अरे गांधी टोपी लगाकर आपके लोग घूमते थे, लेकिन जाति व्यवस्था गांधी जी ने बोला था कि जाति व्यवस्था खत्म करो, अनटचेबिलिटी खत्म करो. लेकिन राहुल गांधी के कांग्रेस के लोगों ने उधर ध्यान नहीं दिया. उनको सत्ता का ज्यादा हव्यास था. और आज राहुल गांधी हड़प रहे हैं कि भाई मोदी जी कब जाते हैं, लेकिन मैं कब आता हूँ. उनको मालूम नहीं कि जब तक मोदी जी और आठवले की जोड़ी है तब तक तुम आगे नहीं आ सकते हैं. और इसीलिए मतलब ठीक बात है, तो राहुल गांधी को भी अधिकार है, जो जनता 29 में जो निर्णय देगा हमको मंजूर होगा. जब जनता ये 1 मैन 1 वोट 1 वैल्यू का अपने संविधान में प्रावधान है, तो जिसको मेजोरिटी मिलेगी वो सत्ता में आएगी. लेकिन हमारा विश्वास है कि नरेंद्र मोदी जी ने काम किए हैं, अच्छे काम किए हैं, इसीलिए जनता हमको 4थी बार सत्ता में लाएगी, ऐसा हमको विश्वास है. जो जनता जो निर्णय देगी वो हमको मंजूर होगा, ऐसा हमको लगता है. लेकिन राहुल गांधी जी को जल्दी प्रधानमंत्री पद मिलने वाला नहीं है. और राहुल गांधी जी ने ज्यादा झूठे आरोप करना छोड़ना चाहिए, मोदी जी के गले को गला लगाना चाहिए. और एज अपोजिशन लीडर एक बार उन्हें गले को गला लगाया था, मतलब एक बार भाषण किया था पार्लियामेंट में, पुराने पार्लियामेंट में, और भाषण खत्म करके वहाँ चलते चलते वहाँ गए, उस साइड हमारे साइड में आ गए और वहाँ मोदी जी के गले को गला लगाया था. तो मतलब गले को गला लगाया था. तो एज अपोजिशन लीडर सरकारी पक्ष और विपक्षी दलों ने देश के विकास के लिए चर्चा करने की आवश्यकता है, पार्लियामेंट चलाने की आवश्यकता है, सुझाव देने का अधिकार उनको जरूर है. पहले अटैक करने के बजाय सरकार ने ऐसा करना चाहिए. तो ऐसा करेंगे तो देश का विकास जल्दी हो सकता है. एक दूसरे पर आरोप करने से अत्याचार भी नहीं रुकते हैं और बाकी ज्यादा काम नहीं होते हैं. लेकिन हमारी कोशिश है कि विरोधी दल को साथ में लेकर हमें आगे बढ़ना. और मोदी जी ने आह्वान भी किया है कि आइए हम सब मिलकर देश का विकास करते हैं. और इसीलिए राहुल गांधी जी को मेरा निवेदन है कि रोज मतलब उल्टा सीधा बोलने के बजाय अच्छे के लिए सरकार को साथ
देना चाहिए। इतर महामंडळांना निधी दिला जातो मात्र मागासवर्गीय इतर महामंडळांना निधी दिला जातो मात्र मागासवर्गीय जे महामंडळ आहे 1,000 कोटी रुपये ते दिलेले होते आणि आता NSFDC आमची माझ्या मंत्रालयाची आहे, नॅशनल शेड्यूल्ड कास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि त्या ठिकाणी 10 लाख 20 लाख 30 लाख 35 लाख असे पैसे तिथून मिळतात. पण महाराष्ट्र सरकारकडून गॅरंटी जी आहे, गॅरंटी मिळाल्याशिवाय किंवा आमच्याकडे ते प्रस्ताव पाठवल्याशिवाय तिथून पैसे मंजूर होत नाही आहे. तर आता महाराष्ट्र सरकारने महात्मा फुलेची गॅरंटी 300ची, अण्णाभाऊ साठेची 100ची आणि लीडकॉमची 50 कोटीची गॅरंटीला मान्यता दिलेली आहे आणि तो प्रस्ताव आता दिल्लीला पोहोचला. आम्ही ते पैसे मंजूर करणार आणि हजारो तरुणांना ते पैसे मिळणार आहेत, 10, 20, 30 लाख रुपये. इथेनॉल निर्मिती की वजह से साखरेचा आणि याचा भाव वाढलेला आहे. काय सांगा, महागाई वाढते. इथेनॉल निर्मिती की वजह से सरकार के दाम बढ़ गए, चीनी के दाम बढ़ गए, महंगाई और 80 रुपए किलो चीनी हो गई. मुझे लगता है कि जो इथेनॉल है, इथेनॉल के बारे में ये पहले चर्चा हुई थी कि भाई किसानों को शुगर से ज्यादा इथेनॉल से पैसा मिलेगा, और वो स्टडी करके इथेनॉल के प्रोडक्शन को सरकार ने मान्यता दी थी और अभी तक सब ठीक चल रहा था. लेकिन अभी 1-2 महीने में ही लोगों की गाड़ी खराब हो रही है. इसके पहले ऐसा कभी नहीं था, मतलब इसके पहले गाड़ी खराब होती है ऐसा कभी नहीं हुआ था. लेकिन किसानों के फायदे के लिए सरकार ने निर्णय लिया था और मुझे लगता है कि अगर इसका पूरा इन्वेस्टिगेशन होना चाहिए. अगर इथेनॉल से गाड़ी खराब होती होगी तो जरूर इथेनॉल पर पाबंदी लगानी भी चाहिए. लेकिन निश्चित रूप से गाड़ी खराब गाड़ी जिसकी हुई है वो कौन सी पार्टी का आदमी, इसकी भी जान छूनी चाहिए. और मतलब अगर गाड़ी खराब होती होगी तो इसका अभ्यास करके मुझे लगता है सरकार जरूर इसकी मुझे निर्णय लेगी. इथेनॉल से गाड़ी अगर खराब होती होगी. महागाईवर एक कविता घ्या. वाढत्या महागाईवर एक कविता घ्या. आपण मतदान आपण नेहमी अंमलदारांनी आमदार आपण आता साखरेचे भाव वाढले. आपण आता सांगितलं की जेनझी बरोबर आपण नेहमी संवाद साधत असता, परंतु पॉप्युलर जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता जंतर मंतरवर आरक्षण हटाव आंदोलन सुरू झालेलं आहे. ते पण जेनझीच आहे, त्यांच्याबरोबर संवाद साधणार का? नाही तर त्यांच्याशी संवाद आहे, त्यांच्याशी संवाद साधू आपण, परंतु आरक्षण हे कुणालाही काढता येणार नाही. SC/ST आरक्षण हे जातीच्या आधारावर मिळालेलं आहे. जोपर्यंत जातीवाद संपत नाही तोपर्यंत ते आरक्षण चालू राहिलं पाहिजे. आणि 10 वर्षाची अट जी आहे ती शिक्षणाच्या आणि नोकऱ्याच्या रिझर्वेशनला नाही. तो 10 वर्षाची अट आहे ती पॉलिटिकल आरक्षण जे आहे, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागांचं जे आरक्षण आहे त्याच्यासाठी 10 वर्षाची मुदत असते. आणि कुठलंही सरकार आलं तरी 10 वर्षानंतर त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये बिल येतं आणि त्याला सगळे खासदार मान्यता देतात आणि पुन्हा त्याचा कायदा बनतो. त्यामुळं हे जे आरक्षण आहे हे आरक्षण हटाव अशा पद्धतीची मागणी आहे. ती मागणी घटना विरोधी आहे. आणि आता सगळ्यांना आरक्षण मिळतंय, SC ला मिळतंय, ST ला मिळतंय, OBC ला मिळतंय आणि ब्राह्मण मराठ्यांना आरक्षण मिळतंय. म्हणजे EWC आरक्षण आहे, हे आरक्षण सगळ्यांना मिळतंय. आणि मी कदाचित तुम्हाला पहिल्या कधी आकडेवारी सांगितली असेल, मला माहित नाही, पण SC/ST OBCचं पॉप्युलेशन 77% आहे. म्हणजे 77% नक्की किती आहे ते आता या सेन्ससनंतर कळेल. पण कालेलकर कमिशननी 52% OBC असतील किंवा असावेत असा अंदाज त्यांचा अभ्यासाचा आहे. आणि त्यानंतर SC पॉप्युलेशन 25% आहे. तर 52% प्लस 25% झाले तर 77%. 77% ज्यांची लोकसंख्या आहे त्यांना आरक्षण मिळतंय 15, 7.5 आणि 27, 49% आरक्षण मिळतंय. आणि ज्यांचं पॉप्युलेशन 23% राहिलेलं आहे, 23-25% असेल तर त्याला सध्या 50.5% जागा मिळतातच. जनरलच्या जागा ज्या आहे त्या जनरलच्या जागा ज्यांचं पॉप्युलेशन 23% आहे. म्हणजे ते अंदाजे फक्त OBC नक्की किती आहे ते आता सेशननंतर कळेल. पण ते 52% म्हणावं, 50 असेल, 51 असेल, 49 असेल, किती असेल. तर म्हणून मला असं वाटतं की जनरल कॅटेगरीच्या लोकांना जास्त जागा मिळत आहेत. 50.5% जागा त्यांना मिळत आहेत. तरी आमची नाराजी नाही. आमचं म्हणणं असं आहे की जातीवाद संपवा
आम्ही आरक्षण सोडायला तयार आहे आणि मग जातीच्या पॉप्युलेशन प्रमाणे आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे.